नमस्कार मंडळी. तर माझे हे ब्लॉग चालू करण्याचं फक्त आणि फक्त एकच कारण आहे. ते म्हणजे हा जोक नाही आहे, सिरियस आहे. ओके, एवढं पण सिरियस नका घेऊ, पण विचार करा. तर मी जे व्हिडिओ बनवते ते फक्त आणि फक्त हेच कारण आहे की एखादी मुली जेव्हा नवीन संसार चालू करते, नवीन पाऊल घेणार असते, त्यावेळी तिने खूप विचार करावा. माझ्यामुळे जर एका मुलीची जरी लाईफ चेंज होत असेल तरी मी खूप आभारी आहे. त्यासाठीच मी हे चालू केलेलं आहे. कारण या गोष्टीमुळे ॲक्च्युली मला बोलायला नाही पाहिजे, पण बोलावंसंही वाटतं मला. गेले 5 वर्षापासून मी विचार करते की मला मांडायचे, मला ही गोष्ट बोलायची. खूप वाईट वाटतं मला मुलींच्याबद्दल जेव्हा ते चुकीचं पाऊल घेतात. कोणाचं काहीच जात नाही हो, काहीच जात नाही. जातं कोणाचं, ज्या आईनं त्या मुलीला 9 महिने पोटात ठेवून 20-25 वर्ष सांभाळ केलेला असतो, चांगलं शिक्षण दिलेलं असतं, सगळं काही केलेलं असतं, तिच्या सांभाळ केलेलं असतो, सगळं काही केलेलं असतं. त्या आईला काय वाटत असेल जेव्हा लग्नानंतर काहीच वर्षानंतर, माहीत नाही तिने अरेंज मॅरेज केलं असेल, लव्ह मॅरेज केलं असेल, 5 ते 10 वर्षाच्या दरम्यानच त्या आईला ती मुलगीच सापडत नाही. कसं वाटत असेल. एक्सप्रेस करू शकत नाही मी. आणि जास्त लांबचा अनुभव नाही आहे हा. मी माझी स्वतःची सख्खी बहीण, माझी मोठी बहीण मी गमावलेली आहे. पाच वर्ष झाले त्या गोष्टीला, पण आयुष्यभर नाही विसरू शकत. लहानपण गेले ना तिच्यासोबत. आईची नाळ जोडेली तर असतेच, पण भाऊ बहिणींची जोडेली असते. आणि एकदा व्यक्ती गेला ना, आपण काही नाही करू शकत, काहीच नाही. इमोशनल झाली. बाय.